कसे असतात की आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला एक गाठ होऊ शकते. लेडीजमध्ये थायरॉइडमध्ये, ब्रेस्टमध्ये, युट्रसमध्ये असे गाठी जास्त येतात. जी गाठ आहे ती सिरियसली घ्यायची. प्रत्येक गाठ कुठेही असेल, ती डोक्यावर, मानेवर, पोटावर, पायावर, कुठल्याही बॉडी पार्टमध्ये असेल, दुखत नसेल तरी ती सिरियसली घ्यायची आणि पहिले डॉक्टरला दाखवायची. नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन विषय, नवीन आशय या सगळ्यामध्ये आपण नेहमीच अडकलेलो आहोत. आपल्या बाजूला, आजूबाजूला काहीतरी नवीन नवीन घडत असतं, पण या सगळ्यामध्ये आपण बघतो की आत्ताची जनरेशन असू दे किंवा आणखी कोणी असू दे, सर्वसामान्य व्यक्ती असू दे, ही आपण स्वतः कसे दिसतो, कसे राहतो, आपल्याला काय त्रास होतोय का नाही होतं याच्याबाबत सजग असतो. पण या सजगतेसोबतच कधीतरी चुकून अनावधानाने असं काहीतरी आपला आजार नाही म्हणता येत, पण काहीतरी समस्या उद्भवते आणि काय वाटेल किंवा ते आणखी किती सिरियस असेल असं बघून बऱ्याचदा ते इग्नोर केलं जातं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा चल ते दुखत नाही आहे ना, किंवा मग ते व्याधी असू दे किंवा आणखी काय असू दे, त्याचा प्रभावीपणे त्रास होत नाही आहे ना, असं बघून ते बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि ते दुर्लक्ष कधी कधी अतिशय शेवटाकडे जातं किंवा आणखी काय म्हणू शकतो त्याला, की त्याचा सिरियसनेस आपल्याला तेव्हा कळत नाही आहे. या सगळ्यावरती, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर वंदना धाकतोडे आहेत, ज्यांचं स्वतःचं असं डोंबिवलीमध्ये ओम हॉस्पिटल आहे आणि त्या जनरल सर्जन म्हणून इतके वर्ष कार्यरत आहेत. मॅम, सगळ्यात आधी तर डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मी थेट पहिल्या प्रश्नाकडे येईन, ते म्हणजे असं की बऱ्याचदा असं होतं की सगळं काही छान चालू आहे, नॉर्मल रुटीन सुरू आहे, आणि कधीतरी असं एखादा शरीराचा भाग सुजलेला वाटतो की अरे इथे असेल, किंवा मग काखेमध्ये बऱ्याचदा असतं किंवा आणखी मानेच्या इथे कुठे असेल, तर असं गाठीसारखं दिसतं. आधी ते फक्त असं जाणवतं हाताला, आपण ठीक आहे काहीतरी असेल, 2 दिवसांनी जाईल, 3 दिवसांनी जाईल, अशा पद्धतीने ती सुरुवात होते. नंतर एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला विचारता इथे काय झालं तुझ्या, किंवा इथे काय झालंय, तर मग ते थोडं ते की हां काहीतरी आता हे वेगळं आहे. मग आपण जनरल डॉक्टरकडे जातो आणि विचारतो हे असं आहे, मग ते असतं. पण त्याचं एक सिरियसनेस जो असतो, म्हणजे ती एखादी सर्वसामान्य दुखणारी असू दे किंवा न दुखणारी असू दे, गाठ ज्याला म्हणतो, तिचा प्रभाव किती शरीरावरती परिणाम करतो, काय सांगा? तुम्ही अगदी योग्य क्वेश्चन विचारला. ही जी गाठ असते छोटीशी असते, बऱ्याच वेळा दुर्लक्ष केली जाते, दुखत नसते. फक्त लक्ष कधी जातं, एक तर कॉस्मेटिकली किंवा कुठे दिसते आहे, ड्रेसमधून दिसणार, किंवा कोणी सांगतो की अरे हे दिसते, मग ते डॉक्टरकडे जातात. आणि नॉर्मली कोणी डिरेक्ट सर्जनकडे जात नाही, ते एक फॅमिली डॉक्टरकडे जातात, विचारतात किंवा फ्रेंडला विचारतात. तर इथे हा विषय अगदी गांभीर्याने घेतला पाहिजे आणि पहिला सर्जनला दाखवलं पाहिजे. सर्जन म्हणजे पहिला त्याला ऑपरेशन नाही करत, पण सर्जन तुम्हाला एक रस्ता दाखवतो की पहिला ते बघून, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सने गाईड करू शकते पेशंटला की ही नॉर्मल आहे की ह्याला पुढे आपण काय टेस्ट केलं, आणि मग त्याचं गांभीर्य समजून सांगून पेशंटला की त्याच्यावर खरंच काय तुम्ही टेस्ट करायला पाहिजे किंवा ती काढली पाहिजे, असं आम्ही मार्गदर्शन करतो. पण ते बऱ्याचदा आपण असं बघतो ना की ती दुखणारी आणि न दुखणारी हे जे प्रकार असतो ते काय नाही, मी दुखणारी गाठ कुठली आणि न दुखणारी गाठ कुठली? तर गाठ कशी असतात की आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला एक गाठ होऊ शकते. तर त्याच्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन असतो तर ती दुखणारी असते, म्हणजे थोडासा पू असू शकतो, काही इन्फेक्शन असू शकतो, तर त्याचा तो पसची सुरुवात असू शकते. डायबिटीजमध्ये हे जास्त पस लवकर होतो, म्हणजे एक सर्वसाधारण माणसाला जे 2-3 डेजमध्ये होणार, डायबिटिकमध्ये विदिन 24 आवर्स ती पस वारून गँग्रीन आणि स्प्रेड होऊ शकते. म्हणून दुखणं हा चिन्ह इन्फेक्शनचा आहे. आणि जे न दुखणारे तुम्ही म्हणतात ते बऱ्याच वेळा जे इग्नोर्स होतात ते उलट कॅन्सर नाही तर TBचे असू शकतात. पण म्हणजे जी गाठ होते, आता आपण न दुखणाऱ्या गाठीबद्दल आधी बोलूयात, म्हणजे ती कशामुळे ती शरीराच्या वरती, शरीराच्या आतमध्ये ती गाठ तयार होते? तर कधी कधी जे गाठ म्हणा किंवा ट्यूमर म्हणा, एक आमच्या शब्दांमध्ये ट्यूमर म्हणा, म्हणजे एक सर्वसामान्य माणसासाठी ट्यूमर हा शब्द त्याच्या आधी डोक्यामध्ये येतो आणि मग डॉक्टरकडे जायचं की नाही जायचं हा पहिला प्रश्न येतो. तर जेव्हा जसं मी सांगितलं प्रत्येक भागात होऊ शकते, जसं एक थायरॉइड ग्लँड आहे त्याच्यामध्ये होऊ शकते, आपल्या डोक्यामध्ये होऊ शकते, नेकमध्ये जसं तुम्ही म्हणतायत. तर ती कशामुळे होते, समजा जसं मी सांगितलं एखादा TBचं इन्फेक्शन आहे, ते बॉडीमध्ये कुठेही होऊ शकतो, त्याला गरज नाही की तुम्हाला खोकला असायला पाहिजे. तुमच्या लिव्हरमध्ये होऊ शकते, गॉल ब्लॅडरमध्ये होऊ शकते, लेडीजना ब्रेस्टमध्ये होऊ शकते, जेंट्सना टेस्टीजमध्ये हर्निया हायड्रोसिल होऊ शकतो. तर ह्याला प्रत्येक वेळी त्याला कारण नसतो.
त्याला आम्ही इडिओपॅथिक म्हणतो. ओके. म्हणजे विदाऊट कारण ते टिश्यूजमध्ये गाठ तयार व्हायला लागते. अगदी तुमचे जे जखम आहे कुठले ऑपरेशनचे त्याच्यामध्ये पण गाठ होऊ शकते, त्याला किलॉइड म्हणतो. तर हे ट्यूमर बॉडीमध्ये कुठेही होऊ शकतात. आणि ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सर म्हणजे तुम्ही अगदी लिम्फोमा म्हणा नेकमध्ये, ते बऱ्याच वेळा पेनलेस असतात. पेशंटला फक्त एक गाठ दिसते आणि पेनलेस असल्यामुळे पेशंट म्हणतो डॉक्टरने मला काय दुखत नाही. पण याला सर्वसाधारण आता एखादी गाठ आली आहे एखाद्या व्यक्तीला आणि अजून निदान करायचं बाकी म्हणजे कुठल्या पद्धतीची चाचणीने त्याने सुरुवात केली पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे? हां, तर जेव्हा माझ्याकडे एक सर्जनकडे पेशंट येणार तर आम्ही जे माझा एक्सपिरियन्स आहे त्यांनी आम्ही बघणार कुठे आहे, म्हणजे स्किनमधून आहे, स्किनच्या फॅट्समधून आहे, कुठल्या मसल्समध्ये आहे किंवा कुठल्या नर्व्सच्या जागी किंवा इंटरनली टिश्यूजमध्ये, जसं मी म्हटलं थायरॉइडमध्ये, ब्रेस्टमध्ये, टेस्टीजमध्ये, पोटामध्ये कुठे आहे नक्की. आणि ते बघून मग आम्ही त्याच्यावर जे टेस्ट करायचे, जे चाचणी करायची ती ठरवतो. कारण प्रत्येक ऑर्गनला सेम टेस्ट नाही चालत. एखादी गाठ सोनोग्राफीमध्ये क्लिअर दिसते, एखादी सिटी स्कॅनमध्ये आणि एखादी MRIमध्ये. अगदी बोनला पण ट्यूमर म्हणजे गाठने सुरू होते. तर ते मी जेव्हा पेशंट बघणार तर आय कॅन सजेस्ट म्हणजे की तुम्ही सोनोग्राफी करा किंवा सिटी स्कॅन करा. म्हणजे मी आमच्या डू ओरिजिनलच्या माध्यमातून मला असं वाटतं की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना अवेअर करावं, सांगावं की प्रत्येक गाठ ही कर्करोगाशीच रिलेटेड असेल असं नाही आहे. कारण बऱ्याचदा आपल्या जे मध्यमवर्गीय क्राऊड आहे त्यांना असं वाटतं गाठ म्हणजे काहीतरी कर्करोगाकडे जाण्याचा हे आहे, असं बऱ्याचदा लोकांच्या समजामध्ये येतं. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचं निदान वगैरे होतं, दॅट इज अनदर पार्ट. पण आपल्याला एक जो यूट्यूबवरती आपल्याला बघतोय की आपला हा व्हिडिओ बघतोय त्यांना आपण कशा पद्धतीने सांगाल की ही गाठ आली आहे म्हणजे त्याचं निदान होण्याआधी तुम्ही त्याकडे कनेक्शन लावू नका, कसं सांगा? हां, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की प्रत्येक गाठ काय कॅन्सरची नसते, काही असतात. पण जे गाठ आम्ही निदान नाही करत किंवा दुर्लक्ष करतो ते पुढे होऊन कॅन्सरमध्ये जाऊ शकतो. ओके. तर जसं मी सांगितलं की प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते, ते एवढं घाबरायचं नाही. पण दुर्लक्ष केला आणि मग ती खूप वेळ राहिली. जशी की माझी एक पेशंट होती, स्किनवर एक छोटासा अल्सर होता, पण शी वॉज व्हेरी केअरफुल. म्हणजे ती आली लगेच, मी लगेच बायोप्सी केली आणि ती निघाली कॅन्सर, पण ती क्युअर झाली. कारण ते तुरंत आपण पिकअप केलं. एक छोटासा जखम म्हणजे स्किन कॅन्सर खूप रेअर आहे, पण ते लवकर डिटेक्ट झाल्यामुळे ती टोटली फाईन आहे. म्हणजे विदिन 3 मंथ्स ती क्युअर झालेली मेडिसिन घेऊन. पण हे छोटीशी जखम समजा तेव्हा आपण डायग्नोज नसतं केलं तर ते फुल बॉडीमध्ये स्प्रेड झालं असतं. पण मला तेच विचारायला आवडेल की हे आता जे प्रमाण आहे तुम्हाला असं वाटतं का की आता प्रमाण हे वाढायला लागलं आहे किंवा याच्या मागची काय कारणं असू शकतात की ह्युमन बॉडीमध्ये याचा अफेक्ट जास्त व्हायला लागला? एक तर मेजर कारण लाईफस्टाईल डिझिजेस आहे. तर लाईफस्टाईल चेंजेस आता ऑब्व्हियसली आपल्या डोंबरी तर सॅटर्डे संडे अगदी लाईन असते प्रत्येक इटरीच्या हाऊस, तर ॲटलिस्ट 5 डेज तरी हेल्दी खायला पाहिजे. सॅटर्डे संडे जरी बाहेर खाला. दुसरं मग आपले सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, रात्री 1-1 वाजेपर्यंत लोक झोपत नाही. तर जसे समुद्राचे लाटा आहे, मूनने इफेक्ट होतात, कितीतरी गोष्टी सन आणि मूनने इफेक्ट होतात. सेम आपल्या बॉडीमध्ये एक सर्कॅडियन रिदम आहे जे मून आणि सनने इफेक्ट होतात, आपले हॉर्मोन्स जे आहे. म्हणून एक बनवलं गेलं ना की सनराईजला आपण उठतो आणि नंतर आपण रात्री झोपतो. तर थोडासा ॲटलिस्ट जेवढा करू शकतात तर वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, एक्सरसाइज, थोडा तरी वॉकिंग, काय ज्यांना जे जमतो, कोणाला योगा, कोणी सूर्यनमस्कार, वॉकिंग, कोणी जिमला जातो, ते कुठे ना कुठे त्यांनी ट्राय केला पाहिजे की त्यांच्या लाईफमध्ये असलं पाहिजे. मला माहिती करता विचारायला आवडेल मॅम की याच्यामध्ये असं काही प्रमाण आहे का महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे, पुरुषांमध्ये कमी, असं काय आहे? नाही, आता जे आम्ही पेशंट्स बघतो तर प्रत्येकाला 50-50 सांगू शकतात. असं नाही आहे की लेडीजमध्ये जास्त आहे किंवा जेंट्समध्ये जास्त आहे. कारण जेंट्समध्ये आपल्याला हर्निया, हायड्रोसील, प्रॉस्ट्रेट असे बऱ्याचशा गोष्टी मिळतात. आणि लेडीज म्हणजे इन्सिडेन्स वेगळा असू शकतो. लेडीजमध्ये थायरॉईडमध्ये, ब्रेस्टमध्ये, युट्रसमध्ये असे गाठी जास्त येतात. ओके. तर आपल्याकडे बघतो ना आपण कुठल्याही व्याधीवरती, म्हणजे ती पोटदुखी असू दे, डोकेदुखी असू दे, कुठल्याही व्याधीवरती ना पहिला आपल्याकडे आजीचा बटवा म्हणजे आपलं घरामध्ये जे काय आहे तर त्याचा वापर करून त्याच्यावरती बाबा आजची रात्र काढ, उद्या सकाळपर्यंत नाही दुखायचं थांबलं तर बघू, मग डॉक्टरचा सल्ला घेऊ. हा जो प्रकार आपल्याकडे आहे तर ह्या गाठीच्या बाबतीत पण असं काही लागू होतं किंवा असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे?
हे जे जे घरचे नुकसे आहे जे आजीचे ते एज ओल्ड चालू आले, पण मागच्या माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्याच्यात बदल झाला आहे. आता लोकांना अवेअरनेस वाढलं आहे. आधी कसं ते पस झालं तर ते फुटलं पाहिजे, मग ते पोल्टिस लावणार, कांदा लावणार, अगदी बिब्बा पण लावायचे काळा काळा, है ना, आणि मग यायचे, मग ते ऑब्व्हियसली सगळं वाढून यायचे काहीतरी शेक देऊन. पण आता मी हे कमी बघते. म्हणजे आहे कदाचित तुमच्यासारखे जे तुम्ही पॉडकास्ट करतायत, अवेअरनेस देत आहे सर्वसामान्य लोकांना, तर त्यांना आणि अवेलेबिलिटी पण आहे ना, डॉक्टर्स टेस्ट म्हणून एवढे नाही करत, थोडं लवकर येतात, तेवढा वेळ नाही काढत. पण तेच मला पुन्हा विचारावं की आत्ताची जनरेशन आहे ज्यांचं लाईफस्टाईल डॉमिनोज आणि सगळं याच्याभोवती फिरतंय, तर ह्या अशा पद्धतीच्या व्याधी आहेत ज्या कधी येऊ शकतात. तुम्हाला माहीत पण नसेल की उद्या सकाळी उठल्यानंतर इथे काहीतरी असं पिंपलच्या सर्व डायरेक्ट गाठच आलेली असेल वगैरे. तर ह्या सगळ्यापासून लांब राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजे तुम्हाला वाटतं? हां, तर याच्यात तसंच हेल्दी लिव्हिंग, गुड डाएट, त्याच्यामध्ये फ्रूट्स पाहिजे, व्हेजिटेबल्स पाहिजे, नॉनव्हेजचं प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे तुम्ही कॅन कीप ना वन्स अ वीक. आता तुम्ही म्हणणार की नाही मी रोज खाणार, व्हेजिटेबल्स नाही खाणार. सॉफ्ट ड्रिंक्स कधी कधी ओव्हर यूज होतात, त्यापेक्षा फ्रेश फ्रूट्स खाल्ले पाहिजे. हे वॉच ठेवलं. मॉर्निंगचं जे वॉक आहे, मॉर्निंग वॉक काय इम्पॉर्टंट आहे, कारण ट्रीजना तुमचं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात, तुम्हाला फ्रेश ऑक्सिजन मिळतो. तर आपलं जे काय आपण घेतो सगळं पोल्युटेड असतो ना, नाही तर एअर पण, हल्ली वॉटरचा पण किती प्रॉब्लेम असतो. तर प्रत्येक गोष्ट जी आपण खातो किंवा पितो त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. मला उदाहरण म्हणून विचारायला आवडेल की अशी कुठली एखादं पेशंट असेल, त्यांचं आपण नाव आणि स्थळ न घेता आपण सांगू शकतो की ही सर्वसामान्य गाठ म्हणून आपल्या क्लिनिकला एवढ्या वर्षाच्या तुमच्या अनुभवामध्ये आलीच असेल अशी एखादी केस की त्याच्यानंतर एकदम शेवटच्या स्टेजपर्यंत त्यांचं त्या गाठीने म्हणजे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथपर्यंत यावं लागलं, असं कुठलं एखादं? हो आहे, म्हणजे एक 2-3 आहे, पण मी तुम्हाला एक लेडीज आहेत, ते थोडासा जसं शाय असतात किंवा घरी त्यांना ओल्ड झाले, त्यांना वाटतं आपण एक बर्डन होणार, डॉक्टरची फीस जाणार म्हणून ते सांगत नाही. आणि जेव्हा ते येतात ते म्हणतात आम्हाला काही नाही आहे, पेन नाही आहे, काही नाही आहे. पण जेव्हा मी बघतो ते ऑलरेडी स्टेज 3-4 कॅन्सर असतो. तर त्या क्षणाला ते पेशंटला हँडल करणं, डायग्नोज करणं, कारण असं मी कसं सांगू ना त्यांना डिरेक्टली, माझ्या हातात रिपोर्ट्स पाहिजे. म्हणजे त्या क्षणाला पेशंटला आपण सांगणं की हे जास्त आहे किंवा तुम्ही बरे नाही होणार, त्यांच्या रिलेटिव्सना हँडल करणं, ती एक मोठी जबाबदारी असते आम्हाला. मग त्याच्यावर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून आमच्याकडून जेवढं त्यांना आम्ही रिलीफ देऊ शकतो ते आमचा प्रयत्न असतो. अच्छा, पण मला विचारायला आवडेल की कर्करोगाशी संबंधित असलेली गाठ ही कळून येते आपल्याला? हां, डॉक्टरना कळून येते. पेशंटला ते पेन नाही होत ना, पेन नाही होत, मोस्टली ते पेन नाही होत कारण त्याच्यात इन्फेक्शन नसतं. अच्छा. आणि पेन नसल्यामुळे काय होतो की पेशंट पेन असलं की लगेच धावत जाणार ना, पेन नसेल तर थोडासा आज दाखवू उद्या दाखवू. पण एखादी गाठ आपण ऑपरेट केलं, त्याचं सिरियसनेस बघून आपण ती ऑपरेट केली तर ती पुन्हा येण्याचे चान्सेस किती असतात? नाही, आता जी नॉर्मल गाठ असते ती पुन्हा येत नाही, कारण आपण ती काढणार आणि आपण म्हणजे लेझर जे म्हणतात लोकांच्या ह्याच्यात, पण ॲक्च्युली ते की होल सर्जरी असते. तर आणि ते आम्ही चेकिंगला पाठवणार, म्हणजे त्याच्यावरून आपण कन्फर्म करणार ना, जी फुल गाठ काढून चेकिंग की हे काय आहे, त्याच्यावरून आपल्याला 99% कळतो आणि ती परत येत नाही. पण हां, एखाद्या गाठ असेल, आता स्पेशली फिस्च्युला असतो. फिस्च्युला जेव्हा गाठ म्हणून येतो शीच्या जागेला, जे सगळे हे भगेंद्र म्हणतात, आय थिंक सगळ्यांना काय वाटतं की पाईल्स परत होतात, पण ॲक्च्युली पाईल्सला आमचं कम्प्लीट क्युअर जे मी करते, पण फिस्च्युला जे असतो तो परत येऊ शकतो. असेच काही नर्व्सच्या गाठी आहे जे नर्ववर असतात, तर ते नर्व एन्टँगल्ड असल्यामुळे ते कधी कधी परत येतात. तर काही गाठी आहे जे परत येऊ शकतात, पण तेव्हा आपल्याला कळतो आणि आपण पेशंटला एक अंदाजा देतो की तुम्ही ऑब्झर्वेशन करा, स्वतःला एक्झामिन करा आणि आम्हाला दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी फॉलो. हे गाठ म्हणजे हा चिंतेचा विषय आहे, तर म्हणजे ती दुखत नसली तरी पण ती तुम्ही पटकन सर्जनकडे गेलं पाहिजे किंवा डॉक्टरला दाखवलंच पाहिजे, काय सांगाल प्रेक्षकांना? हां, जी गाठ आहे ती सिरियसली घ्यायची. प्रत्येक गाठ कुठेही असेल, ती डोक्यावर, मान्यावर, पोटावर, पायावर, कुठल्याही बॉडी पार्टमध्ये असेल, दुखत नसेल तरी ती सिरियसली घ्यायची आणि पहिले डॉक्टरला दाखवायची आणि त्याचं जे काय निदान आहे ते करून घ्यायचं.
लायपोमा चरबीची गाठ आहे ना, ती पण जरा मोठी असेल किंवा नॉर्मल असेल, तीही 10 वर्षांनी लायपोसार्कोमा म्हणजे कॅन्सरमध्ये रूपांतरित होत झाला पाहिजे. समजा सुरुवातीला डॉक्टरनी सांगितलं की नाही ठीक आहे आपण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू, तर मग ते जसं डॉक्टर म्हणतो की तुम्ही 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी मग तुम्ही डॉक्टर व्हिजिट करायला पाहिजे. हे नवीन जनरेशन जी आहे आत्ताची, एक आता 18-19 वर्षांची आहे, त्यांच्यामध्ये काय या प्रमाणाचं प्रमाण कसं आहे, वाढतं आहे की ओके आहे? नाही, ओके आहे. आणि अवेअरनेस म्हणजे आताची जनरेशन जी आहे, तुम्ही बहुतेक झेड जनरेशन हां, तर ते खूप अवेअर आहे, कारण ते वाचन करतात, मग ते गुगल करतात, मग उलट ते स्वतःलाही दाखवतात आणि त्यांच्या पेरेंट्सलाही घेऊन येतो. तर आता माझ्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आता जी मुलं आहेत ती मोठी झाली, ती सगळे जॉब करायला लागले, तर ते त्यांच्या पेरेंट्सना घेऊन येतात. म्हणजे मला ही गोष्ट खूप आवडते की ते एवढे अवेअर आहे, घेऊन येतात, नाही आई तू चल, नाही बाबा तू चल, आणि ते दाखवतात, त्यांची ट्रीटमेंट करून घेतात. अँड आय रिअली लाईक दॅट. अँड म्हणजे मी ॲप्रिशिएट करते. आणि जी झेड जनरेशन आहे खूप चांगली आहे आणि ॲडव्हान्सपेक्षा नॉलेजेबल. म्हणजे दे आर कीपिंग अप विथ टाईम्स. म्हणजे असं आहे टेक्नॉलॉजीने, ते स्मार्टफोन नुसतं घेऊन फोन करायला वापरला तर काही अर्थ नाही, पण त्याचा उपयोग करणं, डॉक्टरना भेटणं, ते पण आहे. ते बघतात इंटरनेटवर. माझे कितीतरी पेशंट्स आहे, म्हणजे ते त्यांची मुलं घेऊन आली आहे, बिकॉज दे हॅव सीन मी ऑन नेट. म्हणजे ते वेबसाईट बघून किंवा हे बघून घेऊन येतात आणि इलाज करून घेतात. सो ती चांगली गोष्ट आहे. मला म्हणजे याच्या व्यतिरिक्त आता गाठीवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोललोच किंवा तुम्ही त्याचं नॉलेज दिलं, मला विचारायला तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात आणि कसा प्रवास सुरू झाला? तर मी मोर दॅन 30 इयर्स, 30 वर्ष तर झाले आहे मला. तर मी डोंबिवलीची पहिली लेडी सर्जन आहे. एक सर्जन आणि ते पण लेडी, म्हणजे ते एक मुश्किल स्टेप असतो, कारण सायकोलॉजिकली सगळ्यांना वाटतं डॉक्टर म्हणजे जेंट्स, लेडीज दिसली तर ती नर्स असेल किंवा गायनेकोलॉजिस्ट तेव्हा ते त्या टाईमला. तर डिलिव्हरीसाठी ते जेंट्सकडे जायचे, पण एक मेल पेशंट मला दाखवायला तेव्हा थोडासा त्यांना हेजिटेशन व्हायचं. पण ते मीही माझा प्रवास खूप छान राहिला डोंबिवलीत, कारण मी मुंबईची आहे. मी KEM हॉस्पिटलला नेहमी फर्स्ट रँक गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि सडनली सर्जरी केल्यावर डोंबिवलीत यायला म्हणजे थोडासा मला टफ गेला. पण नाव आहे मग डोंबिवलीकर, आणि मग प्राऊड डोंबिवलीकर. तर हा जो एक्सपिरियन्स माझा सुरुवातीला थोडा स्लो, पण आय गॉट एस्टॅब्लिश. म्हणजे 4-5 वर्षात मी झाले, आणि मी प्राऊड आहे की आता प्रत्येक पेशंट, म्हणजे मेल असो फिमेल असो किंवा कुठलाही स्टेटस असो, सोशो इकॉनॉमिक, म्हणजे जे त्यांची आहे पण ते येतात आणि दाखवतात मला. आणि म्हणजे ते आठवून आणि येऊन सांगतात की तुमच्याकडे आमचे 4 ऑपरेशन झाले, किंवा माझ्या मावशीचं झालं आहे किंवा माझ्या आंटीचं झालं आहे, आणि मग नाही आम्ही तुमच्याकडूनच करणार. सो दॅट इज आय थिंक. मला याचं डू ओरिजिनलच्या माध्यमात मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तो म्हणजे असा की शेवटच्या प्रश्नाकडे तोच महत्त्वाचा प्रश्न होता की आपलं जे डोंबिवलीमधलं जे क्लिनिक आहे तिथे काय काय चालतं ते आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही गाठ या संदर्भात वेगवेगळ्या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. एका पॉडकास्टपुरता हा विषय मर्यादित नाही, याची जाणीव मला पण आहे की तो विषय इतका मोठा आहे आणि गांभीर्य आहे त्या विषयाचं, ते आपण पॉडकास्टमध्ये एका पॉडकास्टमध्ये नाही करू शकत, कारण त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, वेगवेगळे त्याच्यामागचे परिणाम दुष्परिणाम आहेत. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा प्रश्न आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर नक्कीच विचारू शकता. कदाचित आम्ही त्याच्यावरती उत्तर द्यायसाठी तुम्हाला मदत करू. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डायरेक्ट थेट मॅडमशी संपर्क साधायचा असेल किंवा क्लिनिकशी संपर्क साधायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्या सगळ्या डिटेल्स देत आहोत. पण तरी एकदा आपण मॅडमकडूनच ऐकूया की आपलं जे हॉस्पिटल त्यांचं डोंबिवलीमध्ये क्लिनिक आहे ओम हॉस्पिटल म्हणून, तिथे सध्या काय काय पद्धतीचे आपण सर्जरी वगैरे चालतात, कशावरती ट्रीट केलं जातं? ओम हॉस्पिटल 25 इयर्स झाले, 25 वर्ष झाले. तो एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तर मुंबईच्या सबर्बमध्ये सगळे स्पेशालिटी अवेलेबल करायला 2005ला आम्ही एक स्पेशालिटी युनिट एस्टॅब्लिश केलेला. म्हणजे त्याच्यात एक स्पेशल ऑपरेशन थिएटर आहे, त्याच्यात जिथे जे तुम्ही लेझर म्हणतात, बट ॲक्च्युली आम्ही एंडोस्कोपी किंवा की होल सर्जरी म्हणतात. तर कॅन्सर, किडनी स्टोन, प्लास्टिक सर्जरी, मग पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांची शस्त्रक्रिया, नीची सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट्स, म्हणजे प्रत्येक स्पेशालिटीची ट्रीटमेंट इथे होते विथ स्टेट ऑफ आर्ट, म्हणजे बेस्ट ऑपरेशन थिएटर, सगळे इक्विपमेंट. आणि हे ऑपरेशन तो होतो, पण मला काय
सांगायचं आहे की त्याच्या आधी ही जी जर्नी आहे की मी ऑपरेशन करू की नको करू, त्याच्यात मी हेल्प करू शकते. की माझा ॲक्च्युली जो एक्सपिरियन्स आहे किंवा माझं मेन ट्रेनिंग आहे तो हेच आहे की तुम्हाला ह्या गोष्टीने फायदा होणार ऑपरेशन करून किंवा नाही. गरज आहे की नाही आहे. हां, तर कधी कधी पेशंट येऊन सांगतात की आम्हाला ऑपरेशन करा, पण आम्ही रेफ्यूज करतो की नाही, तुम्हाला फायदा नाही होणार. आणि ऑपरेशनच्या आधीचे जे सगळे टेस्ट आहे ते करणं, फिटनेस ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा बायपास झाला आहे, डायबिटीज आहे, BP आहे, तर त्यांना टेन्शन असतो की आम्हाला सूट होईल की नाही ॲनेस्थेसिया किंवा सर्जरी. तर तो पार्ट, मग जे ऑपरेशन, जसं मी सांगितलं हॉस्पिटलला प्रत्येक स्पेशालिटीची सर्जरी होते. आणि पोस्ट ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनच्या नंतरचा जो प्रवास आहे, म्हणजे ती जखम व्यवस्थित भरणं, जास्त दिसायला नाही पाहिजे जखम, आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे पेशंटची लाईफ नॉर्मल होणं लवकरात लवकर, म्हणजे कामाला जाणार किंवा घरी जे त्यांची ड्युटीज आहे ते त्यांना आम्ही स्मूथली करून देतो. तर टोटल एंड टू एंड आहे, म्हणजे सुरू ते अंतपर्यंत. मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा तेच सांगेल की जसं मॅडमनी सांगितलं की या गोष्टींचं, या आजारांवरती इथे उपाय केले जातात. तर तुम्हाला देखील मी असं म्हणत नाही की तुम्हाला गरज लागावी त्याची, पण कुठे जर तुम्ही अडत असेल आणि तुम्हाला फक्त त्याच्यावरती जर याच्यामध्ये असाल, संभ्रमात असाल की याच्यावरती शस्त्रक्रिया केली पाहिजे की नाही केली पाहिजे किंवा त्याचं गांभीर्य काय, या सगळ्यावरती जर तुम्हाला मॅडमना भेटायचं असेल तर आम्ही क्लिनिकचा नंबर नक्कीच तिथे प्रोव्हाइड करतो डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगू शकता. आम्ही तुमचा मेसेज मॅडमपर्यंत पोहोचवायची तजवीज करू. तोपर्यंत धन्यवाद मॅडम. डू ओरिजिनलमध्ये तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ दिला त्याबद्दल माझ्या पूर्ण टीमकडून तुमचे धन्यवाद. थँक्यू. आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते, डू ओरिजिनल टीम. येस, थँक्यू सो मच.